विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोललेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा वरळी येथे संपन्न झाला असून राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देखील दिलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। नुकतंच वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा झालेला आहे, पदाधिकारी मेळावा झालेला। आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नेमकं त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये संदेश दिला। सर, आत्ताच नुकतंच राजसाहेबांनी आपल्याला कार्यकर्त्यांना संदेश दिला, काय संदेश मागे ते हे उद्देश होता आणि काय आपण त्या संदेश घेऊन पुढे जाणार आहात? बघा, विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर अनेक पक्षांना अनपेक्षित असे निकाल लागले होते आणि या निकालांचं समीक्षणच एक प्रकारे झालं। त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी जे आरोप होतात पक्षांवरती किंवा राजसाहेबांवरती भूमिका बदलणं, आज भूमिका बदलण्याचे त्यांनी अनेक संदर्भ दिले आणि गेल्या 50 वर्षातले अनेक संदर्भ त्यांनी दिले आणि मला वाटतं ते पुरेसे आहेत जे आमच्यावर आरोप करतात की हे पक्षाची भूमिका बदलते किंवा असे। आणि त्याचबरोबर यापुढे पक्ष कशा रीतीने वाटचाल करणार आहे तीही एक दिशा दिलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये हे आपल्यासमोर येईलच की पक्ष आता कशा प्रकारे वाटचाल करणार आहे ते। कित्येक तरी त्यांनी उदाहरणं दिले ईडीच्या मुळे, जे ईडीला घाबरून जे पक्ष प्रवेश केले, भारतीय जनतांना आता टार्गेट करणार आहात का मनसे पक्ष? नाही, टार्गेट वगैरे काय प्रश्न आहे याच्यामध्ये? आम्ही आमचं स्पष्टीकरण दिलं, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली, त्यात कोणत्या तरी एका पक्षाला टार्गेट करणं वगैरे काही नसतं। आणि मुळात कसं असतं ना की ज्यावेळेला राजकारणात असं असतं की सत्ताधारी आणि विरोधक असं असतं, त्यामुळे जी काय भूमिका मांडणं असते ते जे सत्ताधारी पक्ष त्यांच्या विरोधात असते। पण यात भारतीय जनता पक्षाला टार्गेट करणं किंवा काँग्रेसला टार्गेट, त्यांनी सगळीच उदाहरणं दिली। मग शरद पवारांचं उदाहरण दिलं, त्याचा अर्थ शरद पवारांना टार्गेट केलं असं तर नाही। सर, मध्यंतरी महानगरपालिके जे निवडणूक येणार आहेत ते अशी चर्चा होती की भाजपसोबत युतीमध्ये मनसे ही निवडणुका लढवणार, स्थानिक स्वराज्य निवडणुका जेवढे पण आहेत ते लढवणार। पण या मेळाव्यामध्ये ज्यांनी राज ठाकरेंनी संदेश दिला त्यानंतर असं युती होणारे कुठे दिसत नाही। नाही, युती होणार, किती जागा देणार, जागा पण तुम्हीच ठरवता, युत्या पण तुम्हीच ठरवता। ते राजकीय पक्षांचे नेते हे ठरवत असतात आणि राजकीय परिस्थितीनं ठरवत असतात। त्यामुळे येणाऱ्या दिवसात जे भविष्याच्या गर्भात काही उत्तरं आहेत ती तुम्ही आत्ताच विचारताय, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील। जशी आज प्रश्नांची उत्तरं मिळेल तशीच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भविष्यात मिळतील। त्यामुळे आत्ताच युती होणार, युती तुटणार, याच्याबरोबर युती होणार, पहिले त्यांच्या युती अगोदर ठरू दे, त्यांची जागा वाटप ठरू दे। आचारसंहितेचं एक त्यांनी सांगितलं, आचारसंहिता नेमकं पक्षामध्ये कसे लादणार आहेत आणि कुठं हायरार्की सिस्टम असणार आहे का, ते थोडं माहिती त्याबद्दल? कसं आहे की ज्यावेळी त्यांनी सांगितलं आचारसंहिता लागणार आहे, म्हणजे आचारसंहिता लागणार म्हणजे काय की प्रत्येकाच्या कामाचं मूल्यमापन होईल। म्हणजे अगदी नेत्यांपासून ते अगदी आमचा जो खाली एक जो गटाध्यक्ष, जो मूळ आमचा प्रमुख जो पदाधिकारी आहे तिथपर्यंत प्रत्येकाला एक कामाची आचारसंहिता असेल, आचारसंहितेत की कामाचं मूल्यमापन असेल, प्रत्येकाच्या पदानुसार त्याचं डेफिनेशन असेल, त्याची व्याख्या असेल, अशा प्रकारे असेल ते। आता जे काय ते त्यांनी सांगितलं की फेब्रुवारीच्या येणाऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ती आचारसंहिता किंवा ती नियमावली येईल। तर आपण पाहू शकता की मनसेचा कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे राज्यस्तरीय आज इथे संपन्न झालेला आहे। काही आचारसंहिता, काही मूल्यमापन पदांचे आणि काही कामाचे हे राज ठाकरे साहेब ठरवणार आहेत। कॅमेरा पर्सन किशोर गायकवाडसह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई।